श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय इतका गंभीर आहे. उमेश तांगुंदे नावाची एक व्यक्ती आहे, प्रचलित व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, जी पुण्यामध्ये त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे ते पुण्यामध्ये राहतात. तर त्यांच्यावरती अशा काही गोष्टी झालेल्या आहेत की ते फसवणूक करतात व ते भोंदू आहेत, असे काही प्रकार केलेले आहेत. त्याविषयी माझं जास्त काही घेणं देणं नाहीये. सांगायचं एवढंच आहे की त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी बोललेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर त्यांच्या शिष्यांनी त्यांचं चरण धुवून त्यांचं जे तीर्थ ते पिलेलं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे ते फसवणूक करतात, हे चुकीचं आहे असं लोक म्हणतात. खरं काय नक्की, गुरुचे पाय धुवून गुरूंचं पाणी तीर्थ स्वरूपात पिणं कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला समजेल नक्की खरं आणि खोटं शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय नाही. मित्रांनो, सर्वप्रथम आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या काय कमेंट्स असतील, काय प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील विचारू शकता. श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा कमेंट करू शकता. मित्रांनो, उमेश तांगुंदे नावाची जी व्यक्ती आहे त्याच्यावरती हा जो आळ झालेला आहे किंवा फसवणुकीचा प्रकारे हे केलेला आहे व ते व्यक्ती फसवतीये लोकांना किंवा भोंदू आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याच्याशी जास्त मला काय बोलायचं नाही, पण एका विषयावर तुम्हाला मी सांगतो. जर का एखादं फळ नासकं निघलं किंवा किडलेलं निघलं तर सगळेच फळ नासलेले आणि किडलेले नसतात. 80% नासके असतील, काय म्हणतोय, तर 30% तरी कुठेतरी ओरिजिनल असतील ना. 30% तरी चांगले असतील, जे अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीये किंवा काही गोष्टी करत नाहीत, असे सुद्धा आहेत ना. मुळामध्ये गुरुचरण तीर्थ हे आत्तापासून आलेलं नाहीये. हे खूप पहिल्या काळापासून गुरूंचं चरण घेऊन त्यांचं तीर्थ लोक घेत होते. आणि गुरु कुठल्याही प्रकारचा दबाव कुठल्या शिष्यावर कधीच आणत नाही की माझे बाबा पाय धुवून माझं पाणी पी. कुठलाच गुरु आपल्या शिष्यावरती दबाव आणत नाही. हा, गुरुचे चरण धुणं हे कर्तव्य आहे कुणाचं, त्यांच्या शिष्याचं. नक्की गुरुचं कार्य काय आहे, आपल्या शिष्याला ज्ञान देणं. एखादा व्यक्ती मार्गावरून भटकला असेल तर त्याला त्याच्या मार्गावरती आणणं. एखादा दुःखी कष्टी असेल त्याला गुरुमंत्र देणं, त्याला ज्ञानाचं एक प्रतीक म्हणून गुरुमंत्र देणं. आणि त्या गुरुमंत्राचा जर का सतत जाप जर का तो व्यक्ती करत असेल तर कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये एक चांगला फरक पडतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट, गुरुचरण तीर्थ हे पिण्यासाठी कुणी बळजबरी करत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी शुक्ल यजुर्वेदी शाखेचा एक ब्राह्मण आहे. मी कर्मकांडाशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवतो. प्लस पॉईंट जे माझं ज्ञान आहे, आध्यात्मिक नॉलेज आहे, त्यानुसार सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगतो, मुंज नावाचा एक संस्कार असतो. मुंज संस्कार म्हणजे क्षत्रिय धर्मामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळापासून हा संस्कार होत होता. मुंज नावाचा संस्कार कुठल्याही बालकावरती करत असायचे. जे 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या नंतरचं जे मूल बाळ आहे त्याच्यावरती हा संस्कार करत असायचे. त्यावेळेला त्याच्या पाय धुवून पाणी तीर्थ म्हणून सगळे पित होते, अजून सुद्धा पितात. त्याला बटू असं म्हटलं जात. बरोबर आहे तुम्हाला? हे आमच्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच दिलेले, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच दिलेल्या गोष्टी आहेत ना. तसंच त्या बटूला जर का एका संन्यासाचं स्वरूप दिलं जातं, एका गुरुचं स्वरूप दिलं जातं, म्हणून तीर्थजल म्हणून पितात. तसंच त्यांच्या शिष्यांनी स्वतःच्या इच्छेने ते तीर्थ स्वरूप म्हणून त्यांनी ग्रहण केलेलं आहे. कुठे चुकलं मला सांगा. दुसरी गोष्ट, जर का असं करत राहिलो तर जो देवीचा प्रचार करणारे जे लोक आहेत, जे चांगले कार्य करतात, जे देवीचा गोंधळ करतात, देवीचा चांगल्या पद्धतीने आरास करतात, देवीची सेवा करतात, लोकांना धार्मिक कार्यासाठी धार्मिक कार्य करायला सांगतात, घरामध्ये देवीची सेवा कशी करायची याचं ज्ञान देतात, अशा लोकांवर जर का चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेतला तरी आपल्याला कुठेतरी आपल्याच हिंदू धर्मावरती आपणच कुठेतरी घात करतो असं होतं. मित्रांनो, तुम्हाला वाटतं एखादी व्यक्ती, तुम्ही पूर्ण परीक्षण करा त्या व्यक्तीचं, पूर्ण माहिती करा, सगळं करा, बट कुठल्याही व्यक्तीला तीर्थ व ह्या गोष्टीवरून हे करणं चुकीचं आहे. प्रत्येकच व्यक्ती भोंदू असेल असंही म्हणजे माझं मत नाही. मी
पूर्णपणे असं म्हणत नाहीये, पण माझं म्हणणं इतकंच आहे, जे वैदिक शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यानुसार. आणि कुठेतरी सगळ्यांवरच आरोप यायला नको, विनाकारण चांगले सुद्धा त्यामध्ये जायला नको. माणसं जे चांगलं कर्म करतात, चांगल्या पद्धतीने लोकांची मदत करतात, लोकांना नॉलेज देतात, लोकांना माहिती देतात, असे लोक जर का कमी झाले तर कसं होईल? आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये जर का अशा गोष्टी घडत राहिल्या, फसवणूक करणारे आहेत, लोबाडणूक करणारे आहेत, जे स्त्रियांना फसवतात, माणसांना फसवतात, त्यांचं शारीरिक मानसिक शोषण करतात, त्यांना त्रास देतात, अशांना तुम्ही पकडा आणि तुम्ही स्वतःहून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मोठीतली मोठी शिक्षा द्या. पण एखादा चांगला व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती चांगला असेल, भक्त असेल देवाचा, तर तुम्ही थोडस त्याच्या पूर्ण माहिती काढूनच त्याच्यावर डायरेक्ट हे करा. ही कुठला विषय नाहीये की पायाचं पाणी धुवून शिष्यांनी पिलं, लोकांनी पिलं, हा व्यक्ती असं असं करतो. एक तुम्हाला विचारतो, आपली काशीतली नदी आहे, त्यानंतर आपल्या तीर्थक्षेत्र कितीतरी आहेत, कृष्णा, यमुना, गोदावरी, नर्मदा, काशी, अवंतिका, अशा कितीतरी वेगवेगळ्या नदी आहेत, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे संगम आहेत. त्यामध्ये सुद्धा कंपन्यांचं, फॅक्टरींचं पाणी त्यामध्ये सोडलं जातं, नद्यांचं पाणी दूषित केलं जातं आणि तेच पाणी लोक तीर्थ म्हणून तीर्थक्षेत्रावरती पितात. ते सुद्धा शास्त्रानुसार ते पाणी सुद्धा त्या व्यक्तींना पाहिजे एवढं हार्मफुल नाही, असं काही लोकांचं मत आहे. ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? लोक म्हणतात ते पाय धुवून पाणी पिलेलं हायजीन चांगलं नाहीये, त्यांची शरीर बिघडू शकते, तब्येत बिघडू शकते. मग ह्याच्यावरती तुम्ही काय कराल मला एक सांगा. श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा विषय आहे. लोकांच्या मनामध्ये कसं आहे मित्रांनो, श्रद्धा असते आणि श्रद्धेपोटी लोक गुरु करतात, त्यांच्या जीवनामध्ये संकट असतात. आता मुळामध्ये मुद्दा, जास्त करून स्त्रिया गुरु का करतात, लेडीज लोक जास्त गुरु का करतात, याचं कारण मी तुम्हाला उत्तर देणार आहे आज. मुळामध्ये स्त्रियांच्या मागे भरपूर संघर्ष असतो. काही स्त्रिया नोकरी करतात, काही काही जण व्यवसाय सुद्धा करतात, हॉटेलिंग, छोटा मोठा व्यवसाय त्यांचा असतोच, त्या सुद्धा करतात. कारण की आज स्त्रिया सुद्धा सगळ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. प्लस त्यांना सगळं काही काम करून त्यांना घरच्या सुद्धा सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तर कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपल्याला रिलीफ हवाय, कुठेतरी अध्यात्माची आपल्याला गरज आहे, आपला माइंडसेट कुठेतरी आपण शांत करणं गरजेचं आहे. म्हणून त्या लेडीज काय करतात, गुरु करतात, गुरु दीक्षा घेतात, मंत्र घेतात आणि त्या मंत्राचा जाप करतात. त्या मंत्राचा, गुरुनी दिलेल्या मंत्राचा जाप केल्याने काय होतं, मेडिटेशन होतं, बॉडी रिलॅक्स मोडमध्ये जाते, मन शांत होतं, एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढली की काय होतं, माणसाचं मानसिक चित्त आणि शांतता माणसाला लाभते. म्हणून लेडीज जास्त करून गुरु करतात व गुरु भक्ती त्यांची असते. आणि खूप चुकीच्या पद्धतीने काय, अशा गुरूंकडे जे लेडीज जातात, जे गुरु फसवणूक करणार आहेत, हे करणार आहेत, त्या लेडीज हुशार असतात, त्यांना लगेच कळतं. कारण की देवाने स्त्रीला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. त्यांना समोरच्या व्यक्तीच्या नजरेवरनं, समोरच्या व्यक्तीच्या स्पर्शावरनं त्यांना कळतं की समोरचा व्यक्ती कसा आहे, तो आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतो. एवढी ताकद, एवढी क्षमता स्त्रीला दिलेली आहे. मित्रांनो, थोडीशी विचार करण्याची गोष्ट आहे, विचार क्षमतेची गरज आहे. एक जर का माणूस खालच्या पातळीचा निघाला, तो खरात सारखा, तर सगळेच निघतील असे नाही. तुम्ही शोधा, मी काय म्हणतो, अख्खा महाराष्ट्र पालता झाला, सगळे शोधून काढा, जेवढे किडके निघतील सगळ्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, शासन देऊ शकता. पण जे चांगले सुद्धा आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये त्रास व्हायला नको. जे गुरु म्हणून त्यांचं कार्य व्यवस्थित करतात, कोणाची फसवणूक करत नाहीयेत, अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीयेत, गुरु शिष्य परंपरा एवढीच ते चालवतात, देवीची भक्ती करतात किंवा गुरुमंत्र देतात, किंवा नाथ संप्रदाय असो, शाक्त संप्रदाय असो किंवा ब्राह्मण संप्रदाय असो आमचा, किंवा त्याच पद्धतीने जंगम संप्रदाय असो, सगळे आपण एकच आहोत आणि एका पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. शेवटी त्याशिवाय काही नाही. आणि मुळामध्ये जे कोणी फसवणूक करणारे आहेत आपल्याला आढळतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन तुम्ही घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊन भविष्यामध्ये कुठली तरी वाईट घटना घडण्याच्या पेक्षा आत्ताच आपण सावध राहून सर्वांनी एकजुटीने त्याचा विरोध करणं खूप गरजेचं आहे. तरच कुठे जाऊन कुठेतरी या गोष्टी कमी होतील. आता दुसरी गोष्ट, गुरुचं जे पाय धुतलेलं जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून जे लोक घेतात ते त्यांच्या स्वतःच्या मर्जीनेच घेतात, त्यांच्यावर कोणीही दबाव टाकत नाही. ऍटलिस्ट ज्या वेळेला मी कुठल्या मुंजी संस्काराला जातो
किंवा गुरु, माझ्या गुरूंचं सुद्धा मी, ज्यांना मी गुरु मानलेलं आहे, ज्यांनी मला माहिती दिली, जे नॉलेज दिलं, त्यांचे सुद्धा मी पाय धुवून तीर्थ स्वरूपात मी जल घेतो. हे माझी मर्जी आहे, माझी श्रद्धा आहे, हा माझा विश्वास आहे आणि प्रसाद म्हणून मी ते घेतलेलं हे माझी इच्छा आहे. माझं वैयक्तिक मत सांगतो. तुमचं मत प्रत्येकाचं वेगळं आहे. ज्याची इच्छा असेल तो घेऊ शकतो, ज्याची इच्छा नसेल तो नाही घेऊ शकत. एखादा गुरु बळजबरी जर काही गोष्टी करत असेल तर ती गोष्ट योग्य नाहीये, तो गुरु योग्य नाहीये. मुळामध्ये प्रत्येकाची स्वतःची श्रद्धा आहे, स्वतःचा विश्वास आहे, त्या अकॉर्डिंग माणसाने चालावं. आणि अंधश्रद्धेला बोलू नका. जे माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे, जे अध्यात्माशी रिलेटेड आहे, जे मला माझ्या आजोबांकडनं मिळालेलं आहे, जे मला माझ्या गुरूंकडने व इतर लोकांकडनं जे मला मिळालेलं आहे, तेच नॉलेज, तीच माहिती मीच तुम्हाला देतो. याच्या व्यतिरिक्त मी कुठलीही माहिती तुम्हाला देत नाही. दुसरी गोष्ट, मी कुठला बाबा, तांत्रिक, बुवा असा काही प्रकार माझा नाहीये. मी कर्मकांड करणारा, पूजापाठ करणारा एक ब्राह्मण आहे. आणि जेवढं मला माहिती आहे, जेवढं मला नॉलेज आहे, ते सर्व मी द्यायचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न माझा युट्यूब चॅनलवरती असतो. एवढी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.